शुभ सकाळ कोकणातून सर्वांना. ही आज आपली कोकणातली पहिली सकाळ आहे. आपल्याला सूर्यदेवांचं देखील दर्शन झालंय, समोरच पाहू शकता तुम्ही. आणि बघा हे दोघं जण झोपले. सूर्य डोक्यावर आला तरी हे दोघं जण झोपलेत. आम्ही मस्त गॅलरीत झोपलेलो रात्री. आणि झोपले तोपर्यंत मी सर्व घर आवरून घेतलं, साफसफाई करून घेतली, लादी पुसून घेतली. आणि मी आमच्या मागच्या गॅलरीची लादी पुसत होती तेव्हा मला हा प्राणी दिसला. मला याचं नाव नाही माहिती काय आहे. जर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की याला काय बोलतात. हा बिचारा आपल्या एका कोपऱ्यामध्ये निश्चित पडून होता आणि म्हणून मी त्याला हलवलं देखील नाही. आणि त्याच्यानंतर थोडं फ्रेश झालो आणि म्हटलं आमचं इथे आंबा आहे घराच्या बाजूलाच, हापूस आंबा, तर त्याला आंबे आलेत का बघून येऊया. त्याच्यामुळे आम्ही गेलो आंबे बघण्यासाठी. आणि आमची आंब्याची 2च झाडं आहेत हापूस आंब्याची. 1 वर्ष आलटून पलटून त्यांना आंबे येतात. तर ह्या वर्षी हे आमच्या घराच्या जवळच असणाऱ्या आंब्याला आंबे आलेत. भरपूर आंबे आलेले, पण वाऱ्यामुळे छोट्या छोट्या कैऱ्या भरपूर गळून पडलेल्या. 20 ते 30 कैऱ्या तर अशाच गळून पडलेल्या. पाहू शकता तुम्ही, एवढी साईज होती. खूप कैऱ्या गळायला, खूप नुकसान झालेलं. आणि आता ह्या झाडाला आंबे आता आहेत, पण आम्ही आता मे महिन्यापर्यंत जाईपर्यंत त्याला आंबे राहतील नाही राहतील आम्ही सांगू नाही शकत. त्याच्यानंतर चहा नाश्ता करायचा टाईम झाला. पोहे बनवलेले नाश्त्याला. आणि मम्मी पप्पा पण मुंबईवरून आलेले दोघंजणं. आता सर्व फॅमिली आम्ही एकत्र बसून चहा नाश्ता करणार आहोत. आणि मम्मी इथे माझी किचनमध्ये चहा बनवत होती आणि ती चहा गाळून आणत होती पियाला सर्वांसाठी. ती चहा गाळून झाले. त्याच्यानंतर आम्ही सर्व कुटुंब, असं गावाला आलो की आपण सर्व कुटुंब एकत्र बसतो आणि गप्पा गोष्टी करतो. 3 दिवसाचा. आणि सगळेजण आता आले मुंबईवरून. आम्ही सर्व फॅमिली आता चहा नाश्ता करायला बसलोय. या सगळ्यांनी चहा पियाला.